शेतकऱ्यांची फसवणूक थांबवून संशोधनाची मागणी करण्यात आलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत। कापूस पिकांवर गेल्या काही वर्षांपासून बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असून प्रत्यक्षात हा बोंडसड हा रोग असल्याचे आता शास्त्रीय संशोधनातून समोर आले आहे। या गंभीर प्रकारामुळे शेतकऱ्यांचा अतोनात आर्थिक खर्च होत असून यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी महागाव तालुक्यातील अंबोडा येथील शेतकरी अमृत दादाराव देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। सन 2018 पासून कापूस संशोधन केंद्र नागपूर येथील शास्त्रज्ञांच्या संपर्कात राहून या विषयाचा पाठपुरावा केला जात आहे। संशोधनातून कापसावर बोंडअळी नसून बोंडसड असल्याचे स्पष्ट झाले आहे। असे असतानाही कृषी विभागामार्फत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी महागड्या औषधांच्या फवारणीचा सल्ला दिला जातो। यामुळे शेतकऱ्यांचा औषधांवरील खर्च तर वाढलाच, पण चुकीच्या औषधोपचारामुळे पिकांचे नुकसानही टाळता आले नाही। आर्थिक फटका आणि आत्महत्यांचे सत्र बोंडसड रोगांमुळे कापसाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटले आहे। एकीकडे उत्पादन कमी आणि दुसरीकडे फवारणीचा अवाढव्य खर्च, यामुळे कापूस उत्पादन शेतकरी कर्जबाजारी झाला आहे। या आर्थिक विवंचनेतून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे निवेदनात खेदाने नमूद करण्यात आलेले आहे।